नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक आणि चमचमीत अशी फ्लावर बटाट्याची भाजी. ही भाजी जेवायला तर खूप चविष्ट लागतेच, पण बनवायलाही अगदी सोपी आहे. तर ही भाजी आजच्या एपिसोडमध्ये आपण कशी बनवली ते बघूया. तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 टमाटर कापलेले, कोथिंबीर घेतलेली आहे, वाटाणा घेतलेला आहे, हिरवा वाटाणा, आणि तुम्ही बघत आहात आपण 2 कांदे कापून घेतलेले आहेत, मस्त कढीपत्ता घेतलेला आहे भरभरून, आणि 2 टमाटर आहेत ते कापून घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपण आपलं जे मेन इन्ग्रेडियंट आहे 500 ग्रॅम आपण फ्लावर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत 3 मोठे बटाटे जे आपण साळून घेतलेले आहे आणि कापून घेतलेले आहे. ते आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवरती एकदम मस्त अशी फ्लावर आणि बटाट्याचं मिश्रण दिसत आहे. तर तुमच्यासमोर हे आहे आपल्याकडे लसूण, आलं, धने आणि कोथिंबीरची पेस्ट, जी आपली भाजीची बेस होणार आहे, ज्याने आपल्या भाजीला कन्सिस्टन्सी आणि थिकनेस येणार आहे. तर आणि इकडे आहे आपण घेतलेला 1 चमचा मालवणी मसाला आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. तर आई, आपण सर्वप्रथम काय करणार आहोत आता आपण 3 चमचे तेल टाकूया आणि चांगलं फ्राय होऊ द्यायचं. कढीपत्ता, नंतर त्यात कांदा टाकायचा. हा, आपण तुम्ही बघू शकता कांदा ॲड केलेला आहे. तर कांद्याचा सेम रूल. हां, बोला. पिंक कलर होऊ द्यायचा, पिंक कलर होऊ द्यायचा, जो आपला ट्रान्सल्युसंट कलर असतो, पिंकिश. जास्त आपल्याला ब्राऊन नाही करून घ्यायचं ह्या भाजीसाठी. तर बघा मस्त कलर असा आलेला आहे. फ्रेश आपला कढीपत्ता आहे, कांदा आहे. तर हे मिक्सचर आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि ही एकदम उपयुक्त डिश आहे, जी डब्यासाठी आपण बनवू शकता. ह्याची सुकी भाजी बनते, रस्सा भाजी बनते, पण आता आम्ही थोडं कन्सिस्टन्सी घट्ट ठेवणार आहे या भाजीची राईस बरोबर खाण्यासाठी. तर आता हा चांगला आपण 5 मिनटं फ्राय होऊ द्यायचा आहे. कांदा आपला चांगला ट्रान्सल्युसंट झालेला आहे, पिंकिश कलर झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे वाटाणे टाकणार आहोत. तर हे वाटाणे आपण ॲड केलेले आहेत, चांगले फ्राय होऊ द्यायचे. हां, तर वाटाणे कांदा फ्राय झाल्यावर आपण वाटाणे ॲड करणार आहोत. आता आम्ही ही डिश बनवत आहोत 4 ते 5 लोकांसाठी. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार टाकू शकता. हे 4 ते 5 लोकांसाठी आपण बनवलेलं आहे. तर मस्त असं मिक्सचर करून घ्यायचं आहे. वाटाण्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आपल्या, आणि मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आपल्याला, कारण की आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत? मिरची पावडर आणि मालवणी मसाला आणि हळद पावडर. तर काय काय कन्सिस्टन्सी याची किती? 1 चम्मच? 1 चमचा लाल मिरची पावडर, हां, 1 चमचा मालवणी मिरची पावडर, हां, आणि 1 छोटा चमचा हळद पावडर, हळद घेतलेलं आहे. आणि हे आपण आणि 1 चमचा चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ ॲड केलेलं आहे. तर आता हे मस्तपैकी डिश फ्राय करून घ्यायचे. हे मसाले चांगले एकजीव करून घ्यायचेत आपल्याला. ही आपण ॲड केलेली आहे हळद 1 चमचा घ्यायची, राईट आहे? चांगला हलवून घ्यायचं हे. आणि कोणाकोणाला फ्लावर बटाट्याची भाजी आवडते त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आलं लसणाची पेस्ट टाकायची, त्याच्यात थोडे धने पण टाकलेले, कोथिंबीर टाकलेली. ओके, म्हणून याचा कलर हिरवा झालेला आहे. नाही, तर आलं, लसूण, धने आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरमधून वाटण काढून घेतलेलं आहे. आणि जे आपलं मेन वाटण आहे, जो आपलं करीचा बेस आहे, त्याच्यामुळे आपल्या करीला कन्सिस्टन्सी थिकनेस येते. तर हे आपण 2 टमाटर जे कापलेले ते आपण ॲड करून घेतलेले. टमाटर चांगले आपण हे करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. आता मसाला जो आहे चांगला एकजीव करून घेतलेला आहे. चांगले टमाटर पण फ्राय करून घ्यायचे. टमाटर चांगले गळू द्यायचे. हां, हे बघा, हे आपण 5 मिनटानंतर जेव्हा टमाटर टाकले त्याच्या 5 मिनटानंतर आपण हे टाकलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेले फ्लावर आणि बटाटे. बघा किती सुंदर पांढरा शुभ्र कलर आहे. पिवळा बटाट्यांचा कलर आहे आणि पांढरा शुभ्र कलर असा आपल्या फ्लावर भाजीचा आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. तर टिफिनसाठी, शाळेसाठी असो का ऑफिसला, हे डिश एकदम मस्त आहे. तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर पण ही तुम्ही टिफिनला देऊ शकतात. राईस बरोबर खायची असेल तर ह्याची ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी टाका, म्हणजे तुम्हाला हे ग्रेव्ही बरोबर पण खाता येईल. आता आपण याच्यात 1 कप पाणी टाकू शिजण्यासाठी आणि झाकण लावून 10 मिनिटासाठी.
आता ह्याच्यामध्ये 1 कप हे आपण टाकलेलं आहे हिरवी कोथिंबीर, नाही फ्रेश अशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची मस्तपैकी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून आपले फ्लावर आणि बटाटा शिजलं पाहिजे. तर हे चांगलं मस्त असं मिक्स करून घ्यायचं. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. मला तर जाम भूक लागलेली आहे. मी तर आता ही डिश झाल्या जेवायला बसणार आहे. हे आता आपण टाकलेलं आहे 1 कप पाणी. आता 10 मिनिटासाठी झाकण मारून त्याच्यावरती आता हे कवर करून घ्यायचं. हे झाकण लावून आपल्याला हे उकळून घ्यायची भाजी, मस्त बॉईल करून घ्यायची आणि सॉफ्ट होते. तर किती वेळ लागेल? नाही 10 मिनटं लागतील तरी. 10 मिनटासाठी आपल्याला लेट कवर करून घ्यायची ही भाजी गॅसवरती. तर मस्त आता तुम्हाला दाखवतो 10 मिनटानंतर ही बॉईल होते कशी मस्तपैकी. हे बघा तुमच्या समोरच बॉईल झालेली आहे आपली भाजी. बटाट्यामध्ये असो, फ्लावरमध्ये असो, टमाटरमध्ये असो, वाटाण्यामध्ये असो, सगळा मसाला तो एकमेकांमध्ये एकत्रित झालेला आहे. एकदम मस्त असं शिजलेलं आहे. फ्लावर, बटाटा, टमाटर चांगलं शिजलेलं आहे. वाटाणा पण शिजलेला आहे आणि थोडीशी आपल्याला त्याच्यात ग्रेव्ही पण आलेली आहे. बघा हे आता आपण प्लेटिंग करून घेतलेली आहे. तर बघा किती सुंदर दिसत आहे ही डिश. मला तर डोळ्यांनी भूक लागलेली आहे आणि डोळ्यांनी बघता बघता तुमचं पोट पण खुश होणार आहे ही डिश खाल्ल्यावरती. तर तुम्ही ही डिश जरूर करून बघा. तुमच्या जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पण खायला घाला आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मुंबईकर आई चॅनलवरती कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट आम्हाला भरपूर महत्त्वाचा आहे. प्लीज 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 इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल. मुंबईकर आई चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुमच्या भावंडांना, मित्रमैत्रिणींना, ग्रुपवरती पाठवा. आणि येस, भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.